नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण मराठी उपयोजित लेखनाचा पुढचा भाग म्हणजेच बातमी लेखन कसं करायचं ते समजून घेऊ. एकूण 5 मार्काला पडतं. काही सिंपल स्टेप्स सांगतो, त्या स्टेप्स डोक्यात ठेवा, त्या स्टेप्स फॉलो करा, तुमचे 5 मार्क पक्के. आता सुरुवातीला नक्की बातमी कशी येते ते बघूया. सर्वसाधारणपणे आपल्या शाळेच्या आणि आजूबाजूच्या परिसरात जे काही कार्यक्रम घडतात किंवा ज्या काही घटना घडतात त्या घटनांवरती आपल्याला बातमी लिहायची असते. म्हणजे एखादा दिवस असेल, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महिला दिन या टाईपमध्ये, स्नेहसंमेलन असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, काही सहल आपत्ती अशा काही गोष्टी असतील तर त्यावरती तुम्हाला बातमी लिहायची असते. नंतर ही बातमी कमीत कमी 3 परिच्छेदामध्ये असेल तर ती बघायला सुद्धा व्यवस्थित वाटते. आणि एक्झाममध्ये तुम्हाला एक सिंपल लाईन दिलेली असते, ती लाईन समजून घ्यायची आणि त्याच्यावरून बातमी लिहायची. पण मी जे 3 परिच्छेद बोललो ते 3 परिच्छेद म्हणजे नक्की काय ते बघा. सुरुवातीला बातमी लिहिण्या अगोदर पहिला परिच्छेद म्हणजे बातमीची थोडक्यात माहिती. बातमी कुठे घडली, कधी घडली. जर बातमी चांगली असेल तर कार्यक्रम होणार, म्हणजेच प्रमुख पाहुणे असणार, त्यांचा उल्लेख करा. समजा बातमी अपघाताची असेल तर अपघात कोणासोबत घडला, अपघातामध्ये किती लोक मारली गेली किंवा कितींना हानी झाली त्या गोष्टींचा उल्लेख सर्वसाधारणपणे या पहिल्या परिच्छेदात करायचा आहे आपल्याला. दुसरा महत्त्वाचा परिच्छेद म्हणजेच बातमी कशी घडली त्याची सविस्तर मांडणी, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आता एक उदाहरण म्हणून सांगतो. 15 ऑगस्ट सगळ्यांना माहिती आहे. काय काय घडतं? मुलं शाळेत जमतात, मग तुमचे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे येतात, ध्वजारोहण होतं, त्यानंतर राष्ट्रगीत, नंतर बाकीचे कार्यक्रम, शेवटी अध्यक्षांचं भाषण आणि एंडिंगला अल्पोपहार होऊन तो कार्यक्रम संपतो. हा झाला कार्यक्रमाचा सिक्वेन्स. तो आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मांडायचा. नंतर शेवटची ओळ म्हणजेच त्यामध्ये समजा अध्यक्षांनी भाषण जे काही केलं असेल त्यांची एखादी ओळ पकडा, ती टाका. अपघात झाला असेल तर पोलिसांनी काय सांगितलं ते मांडा. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लिहू शकता, परंतु शेवट हा 3 ते 4 ओळींमध्येच करायचा आहे. जास्त ओळींमध्ये अजिबात करू नका. क्लिअर झालं? नक्की. चलो आता एक उदाहरण बघू म्हणजे एक आयडिया येईल. आता उदाहरणासाठी काय दिलं आपल्याला? शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत. बस एवढी एक सिंपल ओळ दिली आणि आपल्याला डिसाइड करायचंय. शाळेचं नाव मेन्शन आहे का? नाहीये. पण कार्यक्रम कुठला होता? शताब्दी वर्ष सांगता समारंभ, म्हणजे शाळेला 100 वर्ष झाली आहेत. तर तो काही कार्यक्रम जो काही घेतला होता त्यासाठी शिक्षण मंत्री उपस्थित होते, त्याची आपल्याला बातमी करायची. चलो आता आपण काय करूया, आपले जे काही 3 परिच्छेद होते ते डिसाइड करू. पहिला परिच्छेद म्हणजे काय? शाळेला 100 वर्ष झाली, बरोबर. शाळेचं नाव मेन्शन आहे का? नाहीये. मग शाळेला नाव द्यावं लागेल. कार्यक्रम कुठला होता ते सांगावं लागेल. प्रमुख पाहुणे कोण होते ते सांगावे लागेल. नंतर वेळ, दिनांक यांचा जनरल मध्ये आपल्याला काय करायचं आहे? उल्लेख करायचा. नक्की. नंतर मेन पॅराग्राफ म्हणजे दुसरा परिच्छेद, ज्यामध्ये शाळेला 100 वर्ष झालेली आहेत याचा अर्थ शाळेची माहिती सांगावी लागेल. शाळेने 100 वर्षात कुठले कुठले उपक्रम घेतले, त्यामध्ये गुणवंत विद्यार्थी कुठले होते, मग त्यांचा आज सत्कार समारंभ होईल, कौतुक होईल, जे काही लोक आलेली त्यांची भाषणं होतील, त्यांचा इन जनरल उल्लेख आपल्याला करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 8 ते 9 ओळी आपल्याला सहज होऊन जातील. तिसरा परिच्छेद म्हणजेच काय? तर शाळेसाठी महत्त्वाचा क्षण होता, मग कोणीतरी भाषण केलं असेल. आता शिक्षण मंत्री आहेत, मग शिक्षण मंत्र्यांचंच एखादं वाक्य घेऊ आणि त्याने काय करू? आपल्या बातमीचा शेवट करू. कळलं नक्की? आता बघा, या गोष्टी करायला 1-2 मिनिटं पुरेशी झाली. मुद्दे क्लिअर झाले. एकदा का तुमचे मुद्दे क्लिअर झाले ना की तुम्ही आरामात बातमी करू शकता. नक्की. चलो स्टार्ट करायचं. तर आपला पहिला परिच्छेद, राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारी पवित्र शाळा राष्ट्रीय विद्या मंदिर आमच्या वार्ताहराकडून. बघा, त्यांनी जी ओळ दिली होती ती ओळ न घेता आपण आपल्या पद्धतीने बातमीला शीर्षक दिलं. काय शीर्षक दिलं? राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारी पवित्र शाळा. वाचताना पण खूप भारी वाटतंय आणि शेवटी शाळेचं नाव. आणि कुणी लिहिली? आमच्या वार्ताहराकडून. ठिकाण, दिनांक, आज महात्मा फुले नगरात राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय विद्या मंदिर या शाळेचा शताब्दी महोत्सव अत्यंत उल्हासात साजरा झाला. कसला कार्यक्रम होता, कुठे होता, शाळेचं नाव मेन्शन झालं. नंतर माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात शाळेचा मुक्त कंठाने गौरव केला. इन जनरल माहिती लगेच क्लिअर झालं. कोण आलं होतं? तर शिक्षण मंत्री आले होते. माननीय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाली. म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्येच मी एकदम क्लिअर केलं की बाबा काय घडलं असेल,
कोण आलं होतं आणि काय काय झालं. कळलं नक्की? असा तुमचा पहिला परिच्छेद पाहिजे. आता दुसरा परिच्छेद बघा, सगळी माहिती लिहायची. सोहळ्याच्या सुरुवातीला एक सादरीकरण झाले. कुठलं झालं काही लिहायची गरज नाहीये, फक्त सादरीकरण झालं. त्यात काय काय भेटलं आपल्याला? शाळेचा संपूर्ण इतिहास कथन केला होता. मग ते नाटक पण असू शकतं किंवा नृत्य पण असू शकतं, ते डिपेंड. सादरीकरण बोललं ना त्यामध्ये सगळ्या गोष्टी येऊन जातील. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करण्यासाठी शाळांची निर्मिती झाली. त्यापैकी राष्ट्रीय विद्या मंदिर या शाळेची स्थापना झाली. म्हणजे शाळा कशी स्थापन झाली ते मेन्शन झालं. शाळेने सुरुवातीपासूनच कल्पकतेने अनेक उपक्रम राबवले. कुठले राबवले काही लिहायची गरज नाही, फक्त उपक्रम राबवले. त्या उपक्रमांतील सर्वच गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, भाग घेतला होता, ते सगळे विद्यार्थी आज समोर आहेत. बरोबर? आज त्यांच्या कौतुकाचा हा अद्वितीय सोहळा होता. बघा, शब्द पण भारी भारी वापरले, अजिबात एक्स्ट्रा काय लिहिलेलं नाहीये. जे शताब्दीला घडणारे त्याच गोष्टी आपण मेन्शन केल्या. तसेच शताब्दी निमित्त समोर बसलेल्या सर्व नामवंत बहुसंख्य शाळेचे माजी विद्यार्थीच होते. म्हणजे समोर जी लोक बसलेली ते शाळेचे विद्यार्थीच होते, मेन्शन झालं. अध्यक्षांच्या भाषणानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता हा एवढा पॅरेग्राफ माझ्या स्क्रीनवरती छोटा दिसतोय, पण जेव्हा तुम्ही पेपरमध्ये लिहिणार तेव्हा आराम के साथ तुमच्या 9-10 ओळी होऊन जातील. बघा, सुरुवातीच्या 2-3 लाईनमध्ये काय केलं? शाळेचा इतिहास सांगितला, शाळेचे कार्यक्रम सांगितले, कुठले घेतले माहीत नाही. कार्यक्रमाला विद्यार्थी होते, तेच विद्यार्थी समोर बसले, त्यांचा सत्कार झाला, अध्यक्षांचं भाषण सुद्धा झालं, या गोष्टी मेन्शन झाल्या. असा तुमचा दुसरा परिच्छेद पाहिजे. एकदम कमीत कमी ओळीमध्ये परंतु अचूकपणे आपल्याला दुसरा परिच्छेद लिहायचा आहे. डन? समजलं? आता तिसरा परिच्छेद कन्क्लुजन वाला. सिंपल आहे बघा. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांच्या खरे तर या शाळेचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. गेल्या 100 वर्षात शाळेने देशाला अनेक गुणवंत तरुण दिले. हे जरा चुकलं या, तरुण झाले, तरुण पाहिजे इथं. भविष्यातही ही कीर्ती अशीच असावी, अशा सुंदर शब्दांनी कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर कार्यक्रम संपतो, बस खतम. काय वेळ लागला का? बघा, अशी आपली बातमी दिसेल. दिसती एकदम सुटसुटीत. पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद आणि शेवटचा परिच्छेद, अशा प्रकारे जर तुम्ही बातमी लिहिली तर 5 पैकी 5 मार्क तुमचे पक्के. कळलं नक्की? आवडला व्हिडिओ? आता तुम्ही सुद्धा काही बातमी ट्राय करा. मला इंस्टाग्रामवरती DM केलं तरी पण चालेल, मी कशी झाली ते नक्की सांगेल. इंस्टाग्रामचा ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे. त्या पेजला सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.